गुड आफ्टरनून. आता माणसाला ही सारखी सुरुवातीला रामरामच घालते. पळवा पळवा, पळवू नका. इथं पळवलं ना चार्जेस बसत्याल. पळवणार आहे का तुम्ही व्हिडिओ? पळवणार आहे, पळवणार. हो गा पाहू बायानो, ह्यांचं काय ऐकू नका. ही पळवा पळवीचीच कामं करते ती. हा काय हा आईला मग कुणाचं काय पळवलं असेल तर ह्यांच्याकडे या. मग ह्यांनी पळवलं असेल काय याचाल का काय कस करचाल? येते येते ती का? मग त्यांना मी बघतीच गाड्या. मग अजून लय काळा दोरा लावतीच. मग बर चला, नमस्कार सर्वांना. ह्या आहेत शोभा मॅडम आणि ह्यांचा चॅनल आहे शोभा शिंदे 0046. तर यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय म्हणतात त्याला, लाईक करा, शेअर करा आणि काय सक्सेसफुल सक्सेसफुल करा. हा सक्सेसफुल करा. तर आपण खरं तर दुपारचा व्हिडिओ हा आपला म्हणजे माझ्या पोटाच्या अल्सरच्या सोनोग्राफीच्या एंडोस्कोपीच्या फाईलचा विषय होणार होता, पण मला वेळेअभावी तो व्हिडिओ काय बनवता आला नाही. तर मॅडमचा फोन आला, या म्हणल्या, तर मी मॅडमसाठी आले. कारण आज त्यांना थोडासा वेळ होता. नंतर त्या जाणार आहेत दुबईला. दुबईला जाणार आहे मी आता विमानानं. हो. काय खोटं बोलता तुम्ही? सकाळी म्हणलं बैलगाडीतून मी दुबईला जाणार आहे. आता विमानाचं बुक केलंय मी. इथं उतरलंय विमान देवळापाशी. प्रेक्षक हो, सरळ सरळ ह्या मॅडम खोटं बोलतात. मला म्हणल्या पेट्रोल महाग झालंय, डिझेल महाग झालंय, मी त्या विमानानं कशानं जाणार नाही. ते सरळ बैलगाडी दुबईला नेणार आहे. अगं पण ती बैल म्हणली की आमचं पायला पोहतात, आम्हाला उन्हात दम निघत नाही. बूट घाला ना मग. नाही ना, बूट त्यांच्या पायाचं भेटन होतं. मी बनवून देते की, मला लय भारी बनवा येते बूट. नग 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 म्हणजे तुम्ही आंधळताय. मला बूट बनवा येतात म्हणून तुम्ही आंधळताय. तुम्हाला शिकू का? शिकव माझ्या बैलांना घालायसाठी. मग मी तयार करीन. होय, बरी मी शिकवेन तुम्हाला. म्हणजे माझा उद्योगधंदा तुम्ही तिकडं करचाल. सुपर चालू का? बैलांचा काही जीव नाही काय ग? असल्या उन्हात तानात पळवायचंय काय त्यांना? खरं बर का, एक खरं आहे बर का. मग खरंच गुराढोरांचा आपण विचार केला ना. आता सिरियसली विषय येऊ, हा झाला कॉमेडी विषय, पण सिरियसली खरं सांगते, आपण जी गुरांचा व्यापार करतो की काय करतो, तर त्यांच्याविषयी थोडीशी काळजी घेतली पाहिजे. कारण तर कसं आहे, मनुष्यबळ वाढत चाललंय आणि पशु प्राणी परत हे काय म्हणतात, वृक्ष वेली ही सगळी घट होत चालली. तर आपल्याला पशु प्राणी आणि वृक्षवेली हे सगळं वाचवायचंय. तर आपल्याला याला कॅमेराला धरून हात दुखायला लागला. ए मागे सर मध्ये काय डोचवतोय? सर तिघ बसला, माझं तोंड फार करायला लागले. ऐका नाही. बरं चला, आपला टॉपिक काय होता? पशु प्राणी, मनुष्य आणि वृक्ष ह्यातला चाललाय आपला टॉपिक. तर आपण वृक्षवल्ली सोय रे आम्हाला. येणारा जाणं शिक्यात हाती माय ना. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, असं आहे ते. तर मी शॉर्टकट मारला, आम्हाला माहित होतं पुढलं शेंड तू पूर्ण करणार आहे म्हणून. कसं आहे मग टोमना ये हे इसे कहते हे टोमना. तर आपला विषय काय आहे, सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे सगळे रस्ते, घरं दारं पुलं सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचं राज्य पसरायला लागलंय. आणि आपल्या ऑक्सिजनला आपण स्वतः हातानं गळा आवळून दाबून मारायला लागलो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की वाऱ्यानं मोठं काल वादळ आलं. काल वादळामुळे बऱ्याच ठिकाणची झाडं झुडपं अशी पडलेली आहेत. तर खूप नुकसान झालं आहे झाडांचं. तर मला एकच विनंती आहे की तुम्ही रोपं लावा. कारण तर भविष्यकाळ खूप खराब जाईल बरं का. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, घरं दारं पुलं जी बनवायला चालले, तर त्यातनं फक्त उष्णता बाहेर पडणार आहे. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यानं बनवल्यामुळं रस्त्याला जेवढी झाडं होती ना, ती सुद्धा सगळी नायनाट करून टाकली. आणि आता इथून पुढं कधी झाडं लावायचं
सरकार आणि कधी मोठं व्हायचं आणि कधी सावली होऊन कधी पाऊस पडायचा कधी ढग आडायचं ढग आडायचं. लय बेकार झालं या. आखरीत तुम्हाला सांगते खरं ही लय बेकार त्रास होईल बरं का. तुम्ही आत्ताच सुरक्षित व्हा. लहान मुलांनी जसं आपण लहान मुलांना जसं जीव लावतो ना तसं झाडांना पण जीव लावा. कारण तर कसं आहे, ऑक्सिजन नसेल तर माणूस पण नसणारा एवढं लक्षात ठेवा. आपणच आपल्या समोर नष्ट करायच्या मार्गावर लागलेलो आहे. कारण आपण घरासाठी बंगलं बांधायसाठी झाडं झुडपं तोडतोय खरं, पण कडभोवतानी घराच्या पण तुम्ही झाडं झुडपं लावली पाहिजे. ती मान्य आहे की झाडांच्या मुळ्या वगैरे घराच्या आतमध्ये आल्या बिल्या तर घर पडू शकतं, चिरू शकतं. तर त्यासाठी थोड्या अंतरावर का होईना झाडं झुडपं लावा. व्हायला झाडांचा विषय लय झाला काय. मग तुम्ही सांगा की काहीतरी. काय सांगू आता? सारखं आपलं त्या मोबाईलमध्ये ध्यान. सांगितलं की मग मी रस्त्याच्या कडेला चालायचं. हां, काय सांगायचं. सांगितलं की अगं सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळं त्या रस्ता तयार करायच्या नादात सरकारनं सगळी रस्ते झाडं तोडून टाकली. अहो, सरकारचं नाव घेऊ नका, माणसं येतील तुमच्याकडं. येऊ दे आली तर. काय सगळा व्हिडिओ मध्येच थांबला होता. आता परत व्हिडिओ घ्यायची वेळ आली का तर आमच्या मोबाईलला पेसच नाही बघा. ती सगळी स्टोरेजच फुल होत आहे बघा. घेतलं बघ मोबाईलमध्ये ध्यान. ह्यालाच म्हणत्यात लय जळती बघा माझ्यावर सून माझी. येस, आय एम जळकुटी. सारखी सासूवर लक्ष ठेवून असते. मग सासू बघा की गुलमोहरावानी झाली या, आणि सुनाचं बघा की इकडून असं चिकटायला लागलं. कामच काय करत नाही सासू. सासूला जाच करायचं कोणी, सारखी जाच करायच्या कामावर असते म्हणून तर वाळून उठून चालली बघा किरकिरीनं. हा किरकिरीनं उठून सुटून किरकिर. आपण टेन्शन घेत नाही म्हणून तर आहे बघा. टेन्शन लेने का नाही देणे का टेन्शन. मला देऊन देऊन तर सगळं वाळवून घालवलंय. त्या बिना उन्हाची वाळून गेली मी. काळी मोहरी पडते अजून आंधळून आंधळून. हो, हे काय बघा सगळी काळी मोहरी सुद्धा तांबडी तांबडी असती. हा, पण ही काय नाही मोहरीच्या वरची आंधळती जळती. तरी बी लक्ष मोबाईल मध्येच. काय रे द्यावा. तुम्ही कुठे राहता मग. आम्ही आम्ही अगं तिथं प्रेक्षकांना विचारलं. अगो बाय बाय. हा हा, होय वा. तुम्ही कुठे राहता ताई? तुम्ही कुठे राहता दादा? तुम्ही कुठे राहता? कमेंट करून सांगा. काय नाही ती कमेंट करत, लय कंजूस आहे ती. अरे कुठपर्यंत व्हिडिओ पोहोचला आपला ते तर कळतंय ना. काहीच कमेंट करत नाही ती. करते नाही ती पैज का आपल्या दोघीत. मान केल्या कमेंट आणि नाही केल्यावर कमेंट बघा आपले सासू सुनाची जोडी कुठपर्यंत पोहोचली कळतंय आपल्याला कमेंट केल्यावर. आणि कमेंट केली ना तर म्हणाल ते मी ऐकणार तुमचं. बर बर, भांडायचं नाही तेवढं. काय हवं तुम्ही. हा. आप हमारा गुरूर छीन लेते. नाही काय व काय आहे व. असू दे, येईल बिल ठेव ठेव. शिकेत ठेव शिकेत. कुत्रा ऐकल पडल पडल खाली शिकेत ठेव. ऐका माझं म्हणणं काय आहे, आपण व्हिडिओ बघतो पण कमेंट करत नाही. कमेंट केली ना कुठल्या गावाला गेलाय कुठलं नाही काय लाईव्हला येते ते माणसं. बाप रे बाप, मला तर काल ती मेसेज ही वाचू मेसेज का ती वाचू मेसेज असं वेळ लागल्याने होत होतं. इतकं लाईव्हला माणसं येते ती. माझ्या व्हिडिओला म्हणलं का नाही नुसतं अशी पळत येते बघा, टप 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 टप. आणि पळत काय बोलते ती काय बघते ती काय माहीत. अर्धवट इकडलं वाक्य थोडं अर्धवट तिकडलं वाक्य थोडं. ह्यांना काय घावत बी नाही बोलल्याला. खवळत नाही बरं का. मी प्रेम आहे आमचं पब्लिकवर असलेलं एक. पब्लिकवर प्रेम आहे. तेच की असं हे असं सासू बिसू असले का नाही. तुम्हाला एक सांगते, अशा सासू बिसू असल्या का नाही गुलगुलीत गुटगुटीत आणि आजच्या मध्ये जमाल गोट चारा डरंगाळली पाहिजे सारखी सासू. काय नाही ऐका नाही ना आलं तुम्हाला. काय म्हणत होती ग. काय नाही लय बरं झालं काहीच ऐकाय गेलं नाही. मग काय दाटी उगच. काय नाही व मुंगी चावली म्हणून हसाय आलं. होय का. लय भारी चावली मुंगी अशी. तुला सांगते मी सांभाळून राहत जा बाई. दुनिया नाही चांगली, तुला मुंग्या सुद्धा सोडा ना त्या बघ. इस काय करायचं. मुंग्या लय गोडजोर आहेत. हा तू माझ्या जवळ म्हणून टिकली या. दुसरी सासू असती ना कवत तुला अशी गुट्टी सारखी हाणून लावली असती.
सासूबाई नेम धरूनच. गोटीचं नाव घ्यायचं नाही आपल्या समोर. हा गोट्यामध्ये मी लई, मला गोट्याचं काय बोलू नका. त्या गोट्याला मी लई मारलं होतं, त्यानं मला का नाही एकदा माझ्या जिपरीला धरून असं वडलं होतं. अगे गोट्या म्हणजे ती गोट्या खेळते ती कंच्या म्हणते ती हिंदीत त्याला. मार्बल्स. हा मार्बल तसलं वय. हा मग नीट सांगा की, अर्धवट वाक्य बोलताय अशी मराठीतलं नेम धरून हाणते ती, नेम धरून. असं वय तसलं वय. हम्म, मला गोटी समजता वय, हम्म, मला गोटी. हम्म. आणि मग मी तुम्हाला इटी दांडूतलं इटीच समजते मग. अयो. हा गुट्टी गुट्टी ती इटी हा. कटक फटक केलं असतं हा. वय का नाही. बरं जाऊ द्या, आता पोटात लय कावळं वरडायला लागले ते. ठीक आहे, आवाज येतोय का? अयो जादू, हम्म. खरंच की आवाज येते पोटातलं कावळ्याचा. बघा बघा बघा, माझी पोटातली कावळं बी किती गुणवंत आहे ती. माझ्यावानी काव काव करतात आहे पोटात. बेस्ट हा बेस्ट. ह्यांना काय आहे, खाल्लं नाही काय मीच वाळते आपलं. खरंच की बाहेर का आलं कळलं. चला बरं चला, कावळ्यांना काहीतरी खायला टाकून येते. मग जाऊ का आता? जा चल. तुम्ही तेवढ्यावरच आहे व जा म्हणायला. हो तुम्ही जाऊ नका, ही व्हिडिओ सगळा बघितल्याशिवाय. ह्यांना काय काम ना धंदा, हा उठऱ्या चिंदा तीच धंदा. हो काही मोबाईल चापशीचा. तुम्ही नाही ना मोबाईल चापसत नाही ना. तुम्ही मोबाईलला हात पण लावायचा नाही. माझा व्हिडिओ बघायसाठी फक्त मोबाईल घ्यायचा, माझा व्हिडिओ बघायचा, बाकी तिकडे चुलीत मोबाईल टाकचा बिकचाल चुलीत. व्हिडिओ म्हणलं काय बाया शब्दशा अर्थ खरा करू नका. खुशाल की मोबाईल चुलीत टाकायला लागलं तर कोण होता होती मला कमेंटमध्ये नाव सांगा. बरं चला का, झालं का मग? अव सासूबाई चला की घरी. चल उशीर झाला. उठा 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 उठा. चल लवकर चल. हलतंय का बघा की, नुसतं तोंडानं चल म्हणतो आणि खाली हालायचं नाव सुद्धा घेत नाही. बरं बाय आज चला, लय उशीर झाला, खरंच लय उशीर झाला. आता जाऊ का मग? लय उशीर झाला मागाच्यान. 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला तरी चलाच म्हणते उशीर झाला. ए बाई चल की ठेवू. बरं ठेवू. ए शंभू चल बरं, आपल्या सगळ्या प्रेमाच्या प्रेक्षकांना बाय कर, हाय कर, काय कर. बाय. अरे 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 तू काळा का दिसायला लागला शंभ्या? अरे शंभ्या तू काळा का दिसायला लागला? आहे ना, गोरा दिसला. हा काय म्हणू? घ्या काय म्हणू. सर्वांना बाय बाय. अयो आया नाही तर बी बायच करायला लागला. आलं नाही तर बाय करायला लागला. जा बाबा, तुझा आणि त्या व्हिडिओचा काही संबंध यायचा नाही. आम्ही त्या व्हिडिओला बघतो. सासूबाई माझं गपचूप व्हिडिओ बघते बरं का. असू द्या कुणीतरी असावं लागतोय. विरोधी पक्ष असला घरात. चला बाय. यो तेवढ्यावरच टपले ती बाय करायला. बरं जाऊ दे बाय, मीच करते बंद.